आपले स्वामी बोलतात, "अगं चिवताई, आम्ही गावात जाऊन येतो. तोपर्यंत तू इथेच थांब. येथून हलू नको हं." अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांसोबत चोळप्पा नेहमी असे. एकदा स्वामी गावाबाहेरील राम मंदिराजवळील लिंबाच्या झाडाखाली बसले होते. त्या झाडावर एक चिमणी चिव चिव करत होती. स्वामी प्रेमाने तिच्याकडे पाहून म्हणाले, "अगं चिवताई, आम्ही गावात जाऊन येतो. तोपर्यंत तू इथेच थांब." त्यानंतर स्वामी आणि चोळप्पा जवळच्या वाडीत गावात गेले. साधारण 5 तासांनी ते परत आले. तेव्हा ती चिमणी त्याच ठिकाणी बसलेली होती. हे पाहून चोळप्पा आश्चर्यचकित झाला. स्वामी पुन्हा त्या चिमणीजवळ गेले आणि म्हणाले, "अगं चिवताई, तुला भूक लागली असेल आता. जा." असे म्हणताच चिमणी उडून गेली. हे पाहून चोळप्पाला स्वामींचे परब्रह्म स्वरूप समजले आणि ते स्वामी चरणी लीन झाले. बोध: स्वामींच्या आज्ञेने संपूर्ण सृष्टी कार्य करते. स्वामींवर श्रद्धा ठेवून निर्भय राहावे. मनातील शंका, भीती आणि चंचलता दूर करून स्वामी भक्ती आणि प्रामाणिक कर्म करीत राहिल्यास स्वामी योग्य मार्ग दाखवतात आणि जीवनात चमत्कार होतातच. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.